इयत्ता 7वी भूगोल धडा 1 ऋतुनिर्मिती भाग 1. पाठाचं नाव आहे ऋतुनिर्मिती भाग 1. धड्याच्या सुरुवातीला जे काही प्रश्न विचारलेले आहेत तर ते आपण पाहूया. प्रश्न 1, पृथ्वीवर दिन व रात्र कशामुळे होते? उत्तर आहे पॉइंट 1, पृथ्वीच्या परिवलनामुळे म्हणजेच स्वतःच्या आसाभोवती फिरण्यामुळे पृथ्वीवर दिन व रात्र होतात. पॉइंट 2, परिवलनादरम्यान पृथ्वीचा जो भाग सूर्यासमोर येतो त्या भागाला सूर्यप्रकाश मिळतो, त्यामुळे तेथे उजेड असतो आणि त्या भागाला किंवा त्या काळाला दिन म्हणजेच दिवस असे म्हणतात. पॉइंट 3, या उलट पृथ्वीच्या सूर्यापासून दूर असलेल्या भागाला प्रकाश मिळत नाही, त्यामुळे त्या भागात अंधार असतो आणि त्या भागात त्या काळाला रात्र असे म्हणतात. प्रश्न 2, पृथ्वीच्या सूर्याभोवती प्रदक्षिणा घालण्याच्या क्रियेस काय म्हणतात? उत्तर, पृथ्वीच्या सूर्याभोवती प्रदक्षिणा घालण्याच्या क्रियेस पृथ्वीचे परिभ्रमण असे म्हणतात. प्रश्न 3, पृथ्वीला या क्रियेस म्हणजे परिभ्रमण या क्रियेस किती कालावधी लागतो? उत्तर आहे पृथ्वीला या क्रियेस म्हणजे परिभ्रमण क्रियेस सरासरी 365 दिवस लागतात. प्रश्न 4, आपला देश कोणकोणत्या गोलार्धांमध्ये येतो? उत्तर आहे आपला भारत देश उत्तर गोलार्ध आणि पूर्व गोलार्ध यामध्ये स्थित आहे. प्रश्न 5, पृथ्वीवर सूर्यकिरणे सर्व ठिकाणी लंबरूप का पडत नाहीत? उत्तर आहे पॉइंट 1, पृथ्वीचा आकार गोलाकार असल्यामुळे सूर्यकिरणे सर्व ठिकाणी लंबरूप पडत नाहीत. पॉइंट 2, गोलाकारामुळे विषुववृत्तीय भागात सूर्यकिरणे लंबरूप पडतात, तर उत्तर आणि दक्षिण ध्रुवांकडे जाताना ती अधिकाधिक तिरपी होत जातात. प्रश्न 6, रात्रमान काढताना तुम्हाला काय करावे लागेल? उत्तर आहे रात्रमान काढण्यासाठी 24 तासातून म्हणजे एका पूर्ण दिवसातून त्या दिवसाचे दिनमान म्हणजेच सूर्योदय ते सूर्यास्त यांमधील वेळ वजा करावी लागेल, किंवा एका दिवसाच्या सूर्यास्ताच्या वेळेपासून दुसऱ्या दिवसाच्या सूर्योदयापर्यंतचा काळ मोजूनही रात्रमान काढता येते. प्रश्न 7, कोणत्या 2 तारखांना दिनमान व रात्रमान यातील कालावधी समान होतो? उत्तर आहे दरवर्षी 21 मार्च आणि 22 किंवा 23 सप्टेंबर या 2 तारखांना पृथ्वीवर दिनमान आणि रात्र म्हणजेच रात्रमान समान असतात. या दोन्ही दिवशी 12 तासांचा दिवस आणि 12 तासांची रात्र असते. खगोलशास्त्रात या विशेष दिवसांना विषुव दिन असे म्हटले जाते. प्रश्न 8, दिनमान व रात्रमान यांमध्ये पडणारा फरक तुम्ही तक्त्याच्या आधारे पाहिलात. पृथ्वीवर सर्वत्र असा फरक पडत असेल का याविषयी अंदाज करा. उत्तर आहे हो, पृथ्वीवर सर्वत्र दिनमान व रात्रमान यामध्ये फरक पडतो, मात्र हा फरक सर्व ठिकाणी सारखा नसतो. विषुववृत्तावर हा फरक अत्यंत कमी असतो, तर जसजसे आपण उत्तर किंवा दक्षिण ध्रुवाकडे जातो तसा हा फरक वाढत जातो. ध्रुवीय प्रदेशात कधीकधी 6 महिन्यांचा दिवस आणि 6 महिन्यांची रात्र असते. प्रश्न 9, सप्टेंबर व डिसेंबर महिन्यात 19 ते 28 तारखांच्या दिनमानाचा कालावधी खालीलप्रमाणे किंवा खालील नमुन्यानुसार वहीत नोंदवा. तर खाली अशा प्रकारे हा तक्ता दिलेला आहे, तर आपण त्याचं उत्तर बघूया. तर असे आपल्याला 2 तक्त्यांमध्ये आपण हे घेतलेलं आहे. पहिला असा आहे, यामध्ये 19, 20, 21 आणि 22 तारखांचे अंदाज दिलेले आहेत. आणि हा आपला दुसरा तक्ता आहे, यामध्ये आपण 24, 25, 26, 27, 28 या तारखांचे तक्ते दिलेले आहेत. तर तुम्ही हा अशा प्रकारे तक्ता पूर्ण करायचा आहे वहीमध्ये. तर धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल आणि असेच व्हिडिओ पुढे पाहायचे असतील तर या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा.